आहोत. इथून दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पियुष बारावे जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये मॅचला आपण ऑन करतोय. निशान बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकासाठी. पहिला षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि 4 ओव्हरचा मॅच असणार आहे, याची नोंद ठेवा. इथून दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. मॅच ऑन होईल. पंच सुद्धा इथून तयार आहेत मॅच ऑन करण्यासाठी. हॅलो चेक. जाऊया इथून सामन्याला सुरुवात केली जाते. जन्मेशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. इथून मॅच सुरुवात होतीये. पहिलाच बॉल जन्मेशसाठी. जन्मेशनं इथून पहिल्याच बॉल वरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जन्मेश यांचं मन बनवलं होतं, परंतु इथून हा पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि इथून पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र इथून मैत्री पालघर संघाने मात्र चांगली केली आहे. एक मोठे संघ म्हणून या दोन्ही संघाकडे पाहिलं जातंय. कट केलाय इथून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं चेंडू चाललाय पॉइंटच्या रिझामध्ये. दन 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 सीमा रेखा पार. जन्मेशच्या बॅटमधनं येतोय हा चौकार. 4 धावा. जावे इथून पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती इथून चौकार पाहायला मिळते. जन्मेशच्या बॅटमधनं एक मोठा खेळाडू म्हणून जन्मेशकडे ही पाहिलं जातं. एक चांगलं गणागाती हल्ले करणारा जन्मेश आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू व्हेरिएशन केलं होतं, परंतु त्या व्हेरिएशनला सुद्धा ओळखलं आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी वरती मात्र चेंडू जाऊन लागतोय आणि हा चौकार. आणि इथून ट्रॉफीला थोडासा आघात केलाय जन्मेशनं की तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी पर्यंत नक्कीच पोहोचू आम्ही. आणि इथून हा चेंडू सुद्धा जातोय सीमा पार. 6 धावा पाहायला मिळतील आणि या षटकानिशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 बॉल मध्ये 10 धावा. आता इथून गोलंदाजाला थोडस प्रेशराईज करण्याचा प्रयत्न. आता गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. गोलंदाज थोडस आता इथून आपलं माइंडसेट चेंज करेल. व्हेरिएशन केलं होतं, परंतु जन्मेश मी म्हटलं होतं. आणि इथून घातक फलंदाज आहे. घातक फलंदाजी त्यांच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकार. जाऊया इथून जन्मेश ऑन फायर झाल्यात आणि जन्मेशच्या बॅट मधनं हवाई सफरची यात्रा करून दिली जाते आणि इथून चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे नेऊन टाकले जात आहेत. पहिला चौकार आपण पाहिला, त्यानंतर षटकार लॉंग ऑनच्या रिझम मध्ये, त्यानंतर आपण पाहिलं तर इथून स्क्वेअर लेगच्या रिझम मध्ये हा षटकार. आणि इथून जन्मेशची बॅट आता तडपली आहे या रगरगत्या उन्हामध्ये. गरम झालाय जन्मेश आणि जन्मेशची बॅट मात्र
खूप चांगली बोलते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथून पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 16 धावा. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. सफल झाले. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. त्याचा प्रत्युत्तर फटका जरूर खेळला होता चांगला, परंतु क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये आणि इथून खूप चांगला झेल कॅरी केलाय. गुड टेकन, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज जन्मेश बॅक टू द डग आउट. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आयुष एक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आयुषकडे सुद्धा ती कॅबिलिटी आहे आणि आयुषचा विचार केला तर मोठमोठे फटके खेळण्यासाठी आयुषला सुद्धा आपण पाहतोय. कमी वयामध्ये जास्त प्रगतीचा मार्ग शोधला गेला आणि इथून आयुषला सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक होते. सिंगल येते. धावसंख्या 1च्या मदतीने धावून पोहोचते तब्बल 17 धावा. जाऊया इथून पियुषला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पियुषचाही विचार केला तर अपकमिंग यंगस्टर आहे. पियुषकडे सुद्धा ती कॅबिलिटी आहे. पियुषनं सुद्धा आपल्या बाबांच्या पावलांवरती पाऊल ठेवत खूप चांगलं क्रिकेट त्यांनीही हाताळलं आणि पियुषला सुद्धा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. मैत्री पालघर संघासाठी एक महत्वपूर्ण गोलंदाजी त्याच्या हातातनं येत असते आणि आज त्याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय. आता इथून पुन्हा एकदा पियुष पाहायला मिळेल इथून बॉलिंग ट्रॅक वरती आणि इथून बॉल पियुष कडनं पहिलाच बॉल वरती आयुष इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचे. चेंडू रोखला गेलाय. तर जाऊया इथून आयुष आणि पियुष ही जोडी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पियुष बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि दुसऱ्या बाजूला आयुष बॅटिंग ट्रॅक वरती. आता इथून पाहूया पुन्हा एकदा हल्ला केलाय परंतु मिडल ऑफ द बॅट वरती येत नाहीये. आयुष यांच्या सिंगल कंप्लीट झाले, परिपूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न राहील का आणि इथून दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय. 2 धावा मीन बोरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टांच्या मागे यष्टीरक्षण करताना 2 धावा कंप्लीट होतील. दुहेरी धावेनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 23 धावा. पाहूया पुन्हा एकदा पियुष बॉलिंग ट्रॅक वरती. इथून आयुष प्रयत्न करतोय. बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, बॅकअप सुद्धा येतोय. मिडल ऑफ द बॅट मध्ये चेंडू आला होता परंतु तेवढं लांब नेता आला नाही आयुषला आणि इथून सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल माऊली स्पोर्ट मुरबे संघाची
24 धावा. 24 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. पाहूया इथून पुढचा चेंडू. पियुष खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. संयमतेने गोलंदाजीचा काम पार पाडला जातोय पियुषच्या माध्यमातून. पाहूया इथून पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता आणि इथून हार्दिक ऑन स्ट्राईक आहेत. हार्दिकचाही विचार केला तर हार्दिक सुद्धा मोठमोठे फटके खेळण्यासाठी माहेर आहे. आणि इथून हार्दिकला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. हार्दिक लेफ्ट हँडर फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा मुरबे संघाला आवश्यकता असते तेव्हा तेव्हा हार्दिकची बॅट मात्र खूप चांगली बोलत असते. हार्दिकला ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अंडर बॉक्स क्रिकेट सुद्धा खूप चांगलं हाताळतोय. परंतु इथून पाहिलं तर पियुषकडनं थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न राहिलं होतं, परंतु पंच सांगतायत ऑप्शनला खूप बाहेर आहे चेंडू. पंचांची वाद नको विनंती असेल. आणि इथून आहे का रिव्ह्यू आहे का? नाही आहे. रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. कोणालाही रिव्ह्यू नाही नसणार आहे. रियाज पंच जे निर्णय देतील ते आपल्याला मान्य करावे लागतील. इथून पंचांकडनं वाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धावा मिळतील. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल तब्बल 25. 25 धावा. 25 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हार्दिक, दुसऱ्या बाजूला आयुष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष. पियुष यांच्या षटकातील विचार केला तर चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. 4. 5व्या बॉलचा खेळ घेऊन पुन्हा एकदा पियुष बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस चेंडू होता. मी म्हटलं होतं हार्दिक सुद्धा घातक फलंदाज आहे. चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार. षटकार. जावे इथून हार्दिकच्या बॅट मधनं सुद्धा षटकार आलाय. काय कमालीचा फटका पहा. हॅलो. जावे इथून हार्दिकच्या बॅट मधनं काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. षटकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 31. 31 धावा. दुसऱ्या षटक आपण पाहतोय. 31 धावा स्कोर कार्ड वरती. एक चौकार एक षटकार. पियुषनं मात्र आपल्या गोलंदाजीत खाला. आणि इथून हार्दिक पासनं वाचण्याचा प्रयत्न करतोय पियुष, परंतु हा चेंडू जर आपण पाहिलं तर पंचांकडनं पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. अवंतर धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. आणि इथून 32 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचते आहेत. स्कोर कार्ड 32 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा हल्ला बोल. हार्दिक, मी म्हटलं होतं हार्दिक हा एक घातक फलंदाज आहे आणि ते घातक फलंदाजी हार्दिकच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळते. आणि इथून गणाघाती हल्ले केले जात आहेत. आता इथून पालघर मैत्री पालघर संघावरती क्वेश्चन मार्क, टेन्शनचं वातावरण, डोकेदुखी झाले फलंदाज मुरबे संघाचे. आता इथून मलम लावण्याचं काम करतायत मीन बोरा की आता गोलंदाज कोणाला आणायचं आणि कोण अशी धावा रोखणार. कोणता असा गोलंदाज असेल तो आपल्या संघासाठी मात्र लाभदायक गोलंदाजी करेल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये मॅच कडे. पंचाई रमाईनगर या नगरामध्ये आपण आहोत आणि आपण स्पर्धा पाहतोय. वैभव स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून दिव्यांगत वैभव स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. इथून आयुष सुद्धा आपला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. आयुष प्रयत्न चालू आहेत. आयुषच्या बॅट वरती मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू येत नाही प्रयत्न परंतु करतोय.
आणि इथून सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहिलं. गोलंदाज जाऊया जितेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मार्गस्थ झालंय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती तब्बल 38 आणि आता मात्र धावसंख्या सिंगल 39 धावा 39 रन्स. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक हार्दिक. लेफ्ट हँडर फलंदाज, घातक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ती घातक फलंदाजी आपण पाहिली असेल पहिल्या मागच्या ओव्हर मध्ये. पुन्हा 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 समोर खेळलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे येतोय हा चेंडू आणि हा षटकार. पुन्हा एकदा 6 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा नक्कीच आपल्या श्रवण इंद्रियांना मात्र मंत्रमुक्त करणार सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. DJ माऊली या बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज हार्दिक बॅक टू दी डग आउट. विकेटचं पतन होतंय. हार्दिकला परतावं लागेल. सहर्ष स्वागत असेल. पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून घरबसल्या सुद्धा प्रेक्षक सामन्यांचा भरपूर आनंद घेत आहेत आणि नक्कीच आमचे जे प्रेक्षक जुळले गेलेले आहेत ऑनलाईन त्यांचं सुद्धा वेलकम हार्दिक स्वागत असेल आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच इथून आपण पाहिलं तर षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ झालं आणि तिसऱ्या षटकामध्ये हार्दिकला परतीच्या प्रवासात जावं लागलं. न्यूमॅन आपल्याला पाहायला मिळेल. रुचितला आपण पाहतोय. रुचित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. पाहूया पुढचा चेंडू. रुचित इथून बॅटची कडा पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षक होते. कोणतेही चूक होणार नाहीये. इथून धावांच्या गतीला शांत फलंदाज रुचित आले आणि गोल्डन डकचा शिकार झाले. विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द डग आउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. वैभव स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं वेलकम हार्दिक स्वागत. मैदानाच्या चहूबाजूला जे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात त्याचं सुद्धा आपण करूया मनसोक्त हार्दिक स्वागत. आणि इथून जाऊया मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसातील पहिलाच मॅच आपण पाहिला. संघ जिंकला गेला तो म्हणजे जय जोगणादेव आगवण संघ आणि त्यानंतर हा दुसरा मॅच आपण पाहतोय. ओमकार ऑन स्ट्राईक अपकमिंग यंगस्टार आहे. ओमकार सुद्धा इथून ओमकार कडनं सुद्धा हल्ला बोल करण्याचा प्रयत्न होतं. गली रिझम मध्ये क्षेत्ररक्षक होते. मिसफील्ड झाली. दुसरीचा प्रयत्न. चेंडूला रोखलंय आणि इथून चेंडू रोखू शकले नाहीये. चेंडू गतीनं मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. तर जावे इथून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 49. 49 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोर कडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ माऊली स्पोर्ट मोरबे. केतनजी तरे
यांचा संघ इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ मालक आहेत केतनजी तरे, माऊली स्पोर्टचे प्रोप्रायटर. पुढचा चेंडू, ओहो, इथून समोर खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथून समोर खेळला गेलाय. फटका क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार, परंतु चेंडूला मात्र घेतली औषधी. चेंडू जातोय निघून सीमा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ क्लिअर झालाय आणि पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. इथून 53 या धावसंख्येवरती 50 हा आकडा मात्र पलटी करतोय. म्हणजेच इथून मुरबे संघ कुठेतरी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय या 4 ओव्हरमध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 53 धावा. आता शेवटचं षटक मीन बोरा बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात आणि इथून मीन स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. आयुष ऑन स्ट्राईक आहेत. आयुषची बॅट अजूनही बोललेली नाहीये. आयुष सुद्धा घातक फलंदाज आहे. लोवर पेचचा चेंडू होता, घराघाती हल्ला केलाय, इन टू दी गॅप. चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं, सामन्यांचा भरपूर आनंद घ्यायचा आहे. जाऊया इथून मीन बोरा यांच्यावरती हल्ला केलाय. आयुषनं पहिला चौकार. पुन्हा एकदा लॉट केलाय, चेंडू हवे, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेखा पार, षटकार, 6 धावा. वाद इथून आईची आता गाडी मात्र रंपम चालली आहे. कारण की मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये घणाघाती हल्ले केले जात होते. फलंदाज आपण पाहिलं त्यांच्या बॅटमधनं जन्मेश, त्यानंतर हार्दिक, आता मात्र आयुष आणि रुचित आले आणि गेले सुद्धा. परंतु आयुषनं आता हल्ले करण्याचं काम चालू केलंय. आता इथून मीननं मात्र चेंडूमध्ये व्हेरिएशन केलंय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मीनकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे. अनेक क्रिकेट मात्र त्यांनी मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत. आणि इथून पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. काव कॉर्नरच्या रिझम मध्ये षटकार, 6 धावा. अच्छा, वेलकम बॅक. पुन्हा पाहूया धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 69 69 धावा आणि पुन्हा एकदा लिहून टाका 6 धावा. आयुष सांगतोय मी थांबणार नाहीये, षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. 75 75 धावा स्कोर कार्ड वरती. आयुष सुद्धा हल्ला बोल करतोय शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आयुषच्या बॅट मधनं पुन्हा षटकार. आणि घातक फलंदाज म्हणून काय ओळखतोय मी तर याच खेळमुळे. आणि हा षटकार आणि षटक सुद्धा होतोय समाप्त. या ओव्हर मध्ये सुद्धा धावा कुठल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतील स्कोर कार्ड वरती 81 आणि 82 चा टार्गेट. 82 धावांचं एक मोठं आव्हान इथे उभारलं जात आहे. तर आदरणीय सन्माननीय प्रणय जी पाटील सर आणि त्याचबरोबर निलेशजी गावडे सर आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचंही आगमन झालंय. पत्रकार आहेत आणि नक्कीच खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे. आणि आज आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा शुभागमन झालंय. तर नक्कीच या शुभागमनी आम्ही तुमचं पुन्हा एकदा मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच
पहिला डाव कंप्लीट झालाय. मुरबे संघाने मात्र खूप चांगला क्रिकेट मात्र खेळलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला प्रथमतः बॅटिंग करत असताना मुरबे संघाने मात्र धावा बनवल्यात. 81 आणि 82 धावांचं लक्ष्य. जाऊया ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता जे आमचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत आजच्या दिवसामध्ये आमच्या या स्पर्धेसाठी उपस्थिती त्यांनी दर्शवल्या. पाणी पोचवा पंचांसाठी. रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका ही सुद्धा कठीण भूमिका असते आणि त्या भूमिकेत दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं परिपूर्ण काम पार पाडतायत. तर यस मुरबे संघ या मैदानाचा ताबा घ्या. जास्त वेळ नाही आहेत कारण की ऑलरेडी आपल्याकडे वेळ कमी आहे. खूप सारा वेळ गेलाय सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यानंतर आपण खूप उशिरानं चालतोय. तर इथून पालघर संघ आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपण यायचं आहे आणि खेळाडू कक्षामधनंच आपण बॅटिंगसाठी जायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस असणार आहे. नेक्स्ट मॅच पंचाई संघ आणि त्याचबरोबर पाम संघ या दोन्ही टीमचे रमाईनगर पाम संघ दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय आणि लगेच सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. आंबेडकर नगर पाम आणि पंचाई संघ दोन्ही टीमचे कॅप्टन या. आंबेडकर नगर पाम आणि पंचाई संघ दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला तर नक्कीच आम्हाला सुद्धा जोडता येईल. जर सेकंड इनिंग चालू झाली तर आम्हाला जोडता येत नाहीये म्हणून विनंती करतोय आपण या. त्यानंतर पुढच्या मॅच सुद्धा आम्ही अनाउन्समेंट करतोय. पुढचा मॅच असणार आहे विघ्नहर्ता बोईसर आणि ध्रुव 11 सातपाडी. त्याचबरोबर ऑलमास्टर बहाडोली आणि हितेश नरपड. त्याचबरोबर श्रीशा 11 सातपाडी आणि युवा उमरोई. त्याचबरोबर तर विनंती असेल स्पीडअप करा. पालघर संघ मैत्री पालघर संघ बॅटर पाठवा. मैत्री पालघर संघ यस. चेंडू तर लक्ष असू द्या प्रत्येक जिबळे आजच्या संघ टोटल 12 संघाचा 14 संघाचा आपण पॅनल पाहतोय. तर 14 संघांना विनंती असेल. मागचे 2 वर्ष आम्ही पाहिले. मागच्या 2 वर्षामध्ये सुद्धा तेच होतं आणि या वर्षामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळते. सर्व संघांना जेवणाची उपलब्धी असणार आहे. जे सर्व संघ आजच्या दिवसामध्ये आहेत ते सर्व संघांसाठी जेवणाची उपलब्धी आहे आणि सर्व संघ आपण जसं जेवणाची अनाउन्समेंट करतील तसं आपण आपला जेवण करून घ्यायचं आहे. हे आम्ही अनाउन्समेंट आपल्यापर्यंत पोहोचवेल तसं आपण जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. आणि इथून एक खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंचाईच्या या रमाई नगरमध्ये आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आपण पाहिल्या असतील परंतु जेवणाची उपलब्धी नसते आणि तेही प्रत्येक संघाला आणि प्रत्येक संघाचे येणारे सपोर्टरला हे कोणाला नसतं. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सलग 3रा वर्ष आपण पाहतोय. या 3ऱ्या वर्षामध्ये सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळते. रमाई नगरच्या या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या संघाला कुठेही भुखा राहणार नाही कोणताही खेळाडू आणि त्या प्रत्येक खेळाडूला जेवणाची उपलब्धी करून दिली जाते आणि प्रत्येक संघाला जेवणाचा आस्वाद दिला जातो. पाहूया प्रियल पहिल्या षटकासाठी. पहिलाच बॉल प्रियल कडनं चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे
वन बाउंड चौकार 4 धावा. हॅलो हॅलो चेक. जाऊया इथून आपण पाहिलं तर प्रियलला पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. नक्कीच एक मोठा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते मुरबे विभागामध्ये. इथे तर नक्कीच मुरबे विभागामध्ये आपण गेलं तर एक मोठ्या स्पर्धा असते त्या मुरबे विभागामध्ये. आपण पाहिलं तर जेव्हा महाशिवरात्री येते महाशिवरात्रीच्या अनुषंगानं मात्र मानाचा वर्ल्ड कप हा मात्र मुरबे विभागामध्ये पार पडला जातो. त्या स्पर्धेमध्ये प्रियलला आम्ही पाहिलं होतं त्या संघाने खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजीचा वेळ आली तेव्हा प्रियलला खूप चांगली चोप दिली होती समोरच्या संघानं. आणि त्या संघ होता जन्मेश यांचा संघ. आणि इथून आपण टॉस बॉक्स मध्ये जुडतोय. पुढील सामना पाम आणि पंचाळी या दरम्यान होणार आहे. त्यांचा आपण नाणेफेक करून घेणार आहोत. गावंडे साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. प्रणय पाटील साहेब आपण पण यायचे आहे. वेलकम. जाऊया पुन्हा एकदा प्रियल पॉलिट्रॅक. इथून आपण पाहिलं पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू सरळ पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. प्रियल वरती हल्ला बोल केला जातोय. आंबेडकर नगर पाम या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. काय कौल आहे तुमचं? बॉलिंग गोलंदाजी घेतलेली आहे. मग आता समोरच्या संघाला किती धावावरती तुम्ही थांबू शकणार? कमीत कमी 40-50 पर्यंत थांबू. तसेच प्रत्येक सालाबाद वर्षाप्रमाणे याही वर्षी दिवंगत वैभव चषक जो सामना आहे या ठिकाणी ज्यांच्या स्मृती चषकाने भरवला जातो, हा रमायनगरमध्ये कसा ग्राउंड आहे काय सांगशील आता तू 2 सामने पाहिल्यानंतर? ग्राउंड चांगला आहे. स्कोअर खूप जास्त होत आहे. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तसेच पंचाळी संघ आपण नाणेफेक हरलेले आहेत, परंतु समोरच्या संघाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी घेतलेली आहे. फलंदाजीसाठी प्रथम आपणास आमंत्रित केलेले आहे. काय समोरच्या संघाला मोठं आव्हान असेल? कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल? खेळपट्टीचा आतापर्यंत पाहिलेला जो सामने आहेत त्या पद्धतीने खेळपट्टी कशी आहे काय सांगशील? खेळपट्टी तशी असं वाटत आहे की फक्त बॅटिंग पिचच आहे. बॉलिंग जर त्यांची चांगली असेल तर ते लोक आम्ही 60च्या वर तरी धावा करू. म्हणजे तुम्ही 60च्या वर धावा करण्याचं या ठिकाणी काय म्हणशील? पूर्ण संघाचं आयोजन तसेच आकर्षक या ठिकाणी चषक पण आहेत, काय सांगशील त्याबद्दल? चषक असे उत्कृष्ट आहेत. असे मी या टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा तसे चषक पाहिलेत. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आंबेडकर नगर पालघर या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेले पाम संघाने तसेच आमंत्रित केलेले आहे फलंदाजसाठी ते या ठिकाणी पंचाळी संघाला. चौधरी सर. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा टॉस बॉक्स मध्ये नक्कीच आपण इथून टॉस केला गेला आणि टॉस जिंकला गेला पाम संघ. आणि इथून इनॅक्शन मॅच कडे आपण पाहतोय. इथून जाऊया. पाम संघाने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. सिद्धार्थजी जाधव यांच्या आवाज आपण ऐकला. नक्कीच समालोचक कक्षामध्ये ते सुद्धा जोडतील आजच्या दिवसामध्ये. हो इथून मिस टायमिंग झाला. इथून चेंडूच्या खाली प्रियल स्वतः येतोय आणि इथून जेलचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय. निशान आपल्याला पाहायला मिळेल. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. निशानला इथून आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. इथून चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ क्लिअर झालाय.
शेवटचा बॉल बाकी असेल. प्रियल यांच्या षटकातील पहिलं षटक प्रियलच्या हातामध्ये थांबवलं. एक जबाबदारीचं ओझं दिलं. अपकमिंग यंगस्टर आहे प्रियल आणि त्याला मात्र इथून गोलंदाजी हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये थांबवलं. प्रियलनं मात्र खूप चांगलं स्वतःला कंट्रोलिंग गोलंदाजी केली, कंट्रोलमध्ये ठेवलंय आणि षटक हाताळलंय. इथून पाहूया पुन्हा एकदा. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली आणि इथून धावचीत बाद होण्याची संधी इथून प्राप्त झाली होती आणि फलंदाज मीन बोरा जे मात्र घातक ठरतायत आणि इथून गोल्डन डकचे शिकार झालेत. आणि इथून पाहिलं तर मीन बोरा कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी करण्याचा प्रयत्न, चोरी करण्याचा प्रयत्न होतं सिंगल धावेचं आणि इथून विकेट डाऊन झालाय. आणि इथून मीन बोरा आपल्याला पाहायला मिळाले ज्यांच्या बॅटमधनं कुठेही धावा आले नाही आहेत आणि त्यांची महत्वपूर्ण खेळी पाहण्यासाठी इथून मैत्री पालघर संघ थांबला होता. आणि मैत्री पालघर संघ अपेक्षित होता की मीनची बॅट खूप चांगली बोलेल, परंतु मीनच्या बॅटमधनं काहीही धावा आलेल्या नाही आहेत आणि मीन मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय. विकेट डाऊन होतोय. फलंदाज बाद होईल. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जयंत आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. जावे इथून मॅच ऑन केली जाईल. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा षटकाचा खेळ घेऊन गोलंदाज अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीकार आमचे मित्र नक्कीच सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल नक्कीच मुरबे संघाला सपोर्ट करण्यासाठी. पाहूया इथून पुढचा चेंडू. ओहो, स्लॉट मध्ये पहिलाच बॉल पेस करत असताना पहिल्या चेंडूवरती गणाघाती हल्ला. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. बॅक पुढे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. षटकार आलाय. पाहूया पुढचा चेंडू. इथून पहिलाच बॉल वरती हल्ला बोल केलाय. करावं लागेल कारण की एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. 82 धावांचं लक्ष्य म्हणजे एक भलं मोठं आव्हान आहे आणि 82 धावा म्हटलं की या स्पर्धेतील सर्वाधिक हाय स्कोर मुरबे संघाने मात्र केलाय. पुन्हा एकदा शफल झाले होते, बाहेर निघाले होते. इथून जागा बनवण्याचा प्रयत्न होतं फलंदाजाचं, परंतु इथून व्हेरिएशन केलं. चेंडूमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळते. नक्कीच बॅटिंग करताना जन्मेशनं पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर हार्दिक, त्यानंतर आयुष हे सर्व फलंदाजांनी खूप चांगलं प्रभावित काम केलंय. पंचांकडे लाऊड अपील राहिली आहे. पंचांचा हात आकाशाकडे पोहोचलाय. फलंदाज इथून पायचीच्या स्वरूपात मात्र बाद होताना पाहायला मिळतील. विकेट डाऊन. फलंदाज लेग बी द फोर. जाऊया. न्यूमॅन विलक्षण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मैत्री पालघर या संघावरती खूप मोठं ओझं आता पाहायला मिळते कारण की जे चांगले बॅटर होते ते मात्र परतीच्या प्रवासात गेले. मीन सारखा बॅटर सुद्धा कुठेही आपल्या संघाला चांगला परफॉर्मन्स न करता विकेट डाऊन झालं. आणि इथून पाहूया क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा. विलक्षण आले होते आणि विलक्षण गेले सुद्धा.
बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. जाऊया नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आंबेडकर नगर पाम आणि दुसऱ्या बाजूला पंचाई या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केलाय. तर नक्कीच आंबेडकर नगर पाम या संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम चॉईस केले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू आणि फलंदाजीसाठी पंचाई संघाला मात्र आमंत्रित केलाय. नेक्स्ट मॅच साठी आपण नक्कीच त्या दोन्ही संघाला पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये विपुल न्यूमॅन विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया इथून पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नीटचा बॅट वरती चेंडू येत नाही आहेत. क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत. चेंडूला फील्ड करतायत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या इकडे मात्र पुढे जाते. इथून सिंगल काही मुरबे संघाला मात्र कोणतीही अडचण आणून देणार नाही आहेत. परंतु इथून मोठे फटके जर येणार तर थोडेसे अडचणीमध्ये जाईल मुरबे संघ. ते करावं लागेल जसं मात्र हार्दिकने केलं. त्याचबरोबर जन्मेशनं आयुषनं त्यांच्या बॅटनं मात्र खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि इथून तेच करावं लागेल बॅटरला. षटक क्रमांक आपण पाहत होते दुसऱ्या षटकाचा खेळाला सुद्धा इथून समाप्ती येते आणि 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती मैत्री पालघर संघाची आपण तपासली तर ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता 18 धावा. 2 षटक 18 धावा. तर लक्ष असू द्या आजच्या दिवसामधील 14 संघांना आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना पोहोचवली जाते. तर जेवणाची उपलब्धी झालेली आहे. ज्या संघाने मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा त्याने लगेच आपण जेवणाचा आस्वाद घेऊन घ्यायचा आहे कारण की इथून आपण जेवणाचा वाटप चालू केलाय. सर्व संघांसाठी असणार आहे जेवणाची उपलब्धी. ही या स्पर्धेची क्वालिटी आहे कारण की अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात. त्या अनेक स्पर्धांमध्ये कुठेही कोणत्याही संघाला जेवणाची उपलब्धी नसते. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सलग 3रं वर्ष मी पाहतोय. पहिल्या वर्षापासून दुसऱ्या वर्षापासून या 3ऱ्या वर्षामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळते. येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींना मात्र जेवणाची उपलब्धी करून दिली जाते आणि इथून जेवणाचा आस्वाद मात्र घ्यायचा आहे. ज्यांनी मात्र इथून आयुष बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि आयुषच्या गोलंदाजीतनं खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिलाच आपण पाहिलं तर आणि 2 बिमर चेंडू हाताळले गेलेत. म्हणजे आता इथून गोलंदाज आयुषला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. खराब चेंडू आयुषच्या माध्यमातून राहिल्या. फलंदाजी जरूर चांगली राहिली आयुषची परंतु गोलंदाजीमध्ये आयुषनं खराब गोलंदाजी केली आहे. पहिले 2 बॉल मात्र नो बॉल हाताळले आणि इथून आयुषला मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं बाहेर यावं लागलंय. गोलंदाजी करता येणार नाहीये. रुचितला मात्र आमंत्रित केलंय बॉलिंग ट्रॅक वरती. आता रुचित बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. जाऊया रुचितला आपण पाहतोय. पाहूया रुचित. बॅटची कडा इथून चेंडू हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि इथून दुसरीचा प्रयत्न राहिला गेलाय. फेकी येते. दुसरी धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न राहिलाय आणि इथून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेही दिसत नाहीये स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाकडनं कारण की इथून तिसरी धाव घेणं थोडंसं कठीण दिसतंय. 2 धावा इथून स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतील. नक्कीच पंचाई रमाईनगर आपण पाहतोय या विभागामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो थोडंसं समालोचक कक्षापासून लांब व्हा. समालोचक कक्षापासून थोडंसं लांब व्हा. जावे इथून रुचित आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुढचा चेंडू रुचित कडनं. पुन्हा एकदा बॅटची कडा. सिंगल धाव परिपूर्ण होते. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं परंतु तिथून हार्दिक आहेत चेंडूच्या खाली येत आहेत. सिंगल धाव परिपूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते मंद पावलानं.
29. 29 धावा तब्बल स्कोर कार्डवरती आहे. पाकदरे नेटवर्क मात्र इथून आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह प्रक्षेपणाचं काम पार पाडतोय नक्कीच कुणालजी पाकदरे यांचं लाईव्ह चॅनल आपल्याला पाहायला मिळते. चॅनलचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून पाहिलं तर दुसरी धाव पुन्हा एकदा परिपूर्ण केली जाते. 2 धावा परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 न मात्र पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 31 धावा. नक्कीच उदूत कामत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर मनीष आणि त्याचबरोबर जतीन यांना आपण पाहतोय. ध्रुव इलेव्हन संघ इथे उपस्थित झालाय. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहूया इथून चेंडू मात्र पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू मात्र सुटला गेलाय परंतु 2 धावा कंप्लीट होतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. इथून जन्मेश यष्टनच्या मागे आहे. चेंडूला आपल्या हातामध्ये कॅरी करतोय. 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. इथून कोणतेही मोठी धावा दिली जात नाही. आणि हा इथून पाहिलं तर घणाघाती हल्ला केला आणि हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. पंच निर्णय पोचवा पंच. तर यस इथून चौकार. तर यस इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. टोटली 43 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या षटकासाठी. शेवटचं षटक. सहकार्य करा, थोडस सहकार्य करा विनंती असेल.
तर जाऊया इथून डिसिजन पोचवा पंच आमच्यापर्यंत. यस, नो बॉल असणार आहे आणि फ्री हिटची संधी असणार आहे. रुचित बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 44, 44 धावा. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. इथून पाहूया मोठा हल्ला केला जाणार का. 44 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 82 धावांचा टार्गेट. पाहूया इथून फ्री हिटचा बॉल होता आणि इथून बॅटची कडा जरूर होती, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि इथून जेल टिपलाय जरूर, परंतु विकेट नसणार आहे. फ्री हिट बॉल होता, डॉट बॉल जातोय आणि इथून षटक होईल समाप्त. षटक समाप्त होतोय. घेऊया एक श्रवण यंद्री यांना मात्र मंत्रमुक्त करणारं सॉंग कडे जाऊया. डीजे माऊली. जाऊया षटक क्रमांक पाहतोय. शेवटचं षटक 22 ला आमंत्रित केलंय. 22 बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकासाठी. इथून पाहिलं तर चांगला चेंडू होता आणि त्या चांगल्या चेंडूला मात्र बॅटची कडा आली आहे. सिंगलच्या मदतीनं 45 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असतील 37 धावेची. 37 रन. पाहूया पुन्हा एकदा इथून सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. जावे इथून पुन्हा एकदा चेंडूला मात्र डिप मध्ये फेकलं जातोय. सिंगलच्या मदतीनं सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. दोन्ही संघ नेक्स्ट मॅच तयार राहायचंय. आपण पाम संघ आणि त्याचबरोबर पंचाई संघ या दोन्ही टीमनं आपण तयार राहायचंय. खूप चांगला चेंडू 22च्या माध्यमातून गोलंदाजी राहिली आहे. पूर्णपणे पकड बनवली आपल्या या सामन्यामध्ये. दोन धावा परिपूर्ण होत आहेत. सिंगल रन आली. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 46, 46 धावा. भव्य 22. ओहो, इथून चेंडू मात्र खूप लांब फेकला गेलाय आणि इथून पंच सांगतायत नो बॉल, नो +4 म्हणजे 5 धावा मिळतील. नो +4 5 धावा मिळतात. धावसंख्या 5 न मात्र भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 53 धावा. 53 रन्स. शेवटचा बॉल. पाहूया इथून पुन्हा एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. भावेश मेहर आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथून पाहिलं तर सामना जिंकला जातोय मुरबे संघ. अभिनंदन असेल मुरबे संघ आणि कौतुक असेल ते म्हणजे संघ आपण पाहतोय मैत्री पालघर. खूप चांगला खेळ केला आपण आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलं. नक्कीच आपलं सुद्धा अभिनंदन असेल. जाऊया नेक्स्ट मॅच